आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अशी माहिती बघणार आहोत जी माहिती तुम्हाला अजूनपर्यंत कोणीच सांगितली नाही। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी अपडेट आलेली आहे आणि ही अपडेट तुम्ही सर्वप्रथम आपल्याच चॅनलवर बघत आहात। सर्वात मोठी खुशखबर आहे बघा, लाडकी बहीण योजनेचे तुम्हाला तर नुकतेच 3000 रुपये मिळालेले आहेत, बरोबर। 1500 दोन हप्ते तुमच्या खात्यात जमा झाले, 3000 रुपये तुमच्या खात्यात आलेले आहेत। परंतु आता बघा, या 3000 रुपये नंतर आता सर्वात मोठी आनंदाची अपडेट म्हणजे बघा, आता लाडक्या बहिणींना 10वा हप्ता। हे बघा, माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या। एक मिनिट, हे बघा 10वा हप्ता, 10वा हप्ता आता लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता सुरू। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा, 6000 रुपये कोणाला मिळणार आणि 12000 रुपये कोणाला मिळणार, त्या संदर्भात सर्वात मोठी गुड न्यूज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आणि आज रोजी आलेल्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या बातम्या, निर्णय ते देखील आपण समजून घेणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या निकषात बदल जे झालेले आहेत त्या संदर्भात देखील माहिती आपण बघणार आहोत। आणि निकषात बदल संदर्भात ही माहिती तुम्हाला कोणीच सांगितली नाही, सर्वप्रथम मीच तुम्हाला सांगत आहे। त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। KYC संदर्भात सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। चला सर्व माहिती मी तुम्हाला आता सांगतो। तर पहा, लाडक्या बहिणींनो अतिशय आनंदाची अपडेट आहे तुमच्यासाठी, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। तर काय खुशखबर आहे ती खुशखबर तुम्हाला सांगतो बघा। जो हप्ता आहे ना, 10वा हप्ता हा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे, बरोबर। हा 10वा हप्ता सुरू झालेला आहे, या संदर्भात आपण अपडेट बघणार आहोत। आणि महत्त्वाचं म्हणजे 6000 रुपये कोणाला मिळणार, हे बघा 6000 रुपये कोणाला भेटणार आहे त्या संदर्भात देखील एक महत्त्वाची अपडेट आपण बघणार आहोत या व्हिडिओमध्ये। आणि 12000 रुपये कोणाला भेटणार त्याविषयी पण माहिती आपण बघणार आहोत, सर्वात महत्त्वाची अपडेट आहे। आणि बघा, लाडकी बहीण योजनेच्या निकषात आता भरपूर बदल करण्यात आलेले आहेत, त्या संदर्भात अपडेट देखील आलेले आहे। रोज काही ना काही योजनेत बदल असो किंवा काही अपडेट असो, रोज काही ना काही अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आता जी माहिती आलेली आहे ती माहिती आपण नीटपणे समजून घेणार आहोत। तुम्ही सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, तुम्हाला नीटपणे समजून सांगतो की काय अपडेट आहे। कारण जोपर्यंत तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत नाही तोपर्यंत तुम्हाला काही समजणार नाही। व्हिडिओ तुम्हाला हा शेवटपर्यंत पूर्ण बघावाच लागणार आहे। आणि बघा, आज रोजीच्या ज्या काही बातम्या आहेत, जे काही शासनाने घेतलेले महत्त्वाचे निर्णय आहेत ते निर्णय देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तुम्हाला माहीतच आहे, डेलीच्या ज्या काही अपडेट असतात त्या अपडेट देखील मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातूनच सांगण्याचा प्रयत्न करत असतो। मग त्यामुळे ज्या पण बातम्या आलेल्या आहेत आज रोजीच्या, त्या बातम्या पण आपण इथे समजून घेऊया, जाणून घेऊया। चला तर मग सर्व अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा। आणि माझी तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा। आता तुम्ही सर्वजण व्हिडिओ बघत असाल तर पटकन या व्हिडिओला लाईक करा। तुमचे काही प्रश्न असतील, काही तुम्हाला विचारायचं असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये विचारा, कमेंट करून विचारू शकता। आणि जे चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। ओके, केलं चॅनल सबस्क्राईब, केलं व्हिडिओला लाईक, धन्यवाद। चला आता आपण सर्व अपडेट जाणून घेऊया। चला तर मग सर्व अपडेट मी तुम्हाला आता सांगतो। अतिशय दमदार अपडेट आहेत, अतिशय महत्त्वाचे अपडेट आहेत। बघा, आता आपण टाइमपास करणार नाही, डायरेक्टली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। हे बघा, अपडेट अतिशय दमदार आहेत, महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पूर्ण बघा। आपण या व्हिडिओमध्ये 10वा हप्ता 6000 रुपये कोणाला मिळणार, 12000 रुपये कोणाला भेटणार आहेत, तसेच आजच्या महत्त्वाच्या बातम्या आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात जे पण निकषात बदल आहे त्या संदर्भात माहिती, या सर्व गोष्टी आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। हे बघा, इथे काय म्हटलं आहे ते तुम्ही बघू शकता। तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत
गेम चेंजर ठरलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. बघा, एक नवीन मोठी बातमी समोर आलेली आहे. तीच बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. बघा, लाडकी बहीणच्या योजनेचा गैरवापर करून ज्यांनी पैसे घेतले अशा तक्रारी ज्या भागांमधून आल्या त्या ठिकाणी फेर तपासणी केली जात होती. हे बघा, जे फेर तपासणी आहे ती केली जात आहे. कुठे? गैरवापर करून, म्हणजे काही चुकीचे कागदपत्र देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणे, चुकीच्या पद्धतीने म्हणजे अपात्र असून देखील पात्र लाडक्या बहिणींच्या यादीत समाविष्ट होणे, अपात्र असून पैसे घेणे. तर अशा ज्या काही बहिणी असतील त्यांची फेर तपासणी होणार आहे, त्या संदर्भात माहिती आहे. चला आता ती फेर तपासणी कशी होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे निकषात, लाडकी बहीण योजनेच्या निकषात काय काय बदल झाले त्याविषयी आपण आता माहिती जाणून घेऊया. तर बघा, जिथून तक्रारी आलेल्या आहेत त्या ठिकाणी फेर तपासणी केली जात होती, मात्र आता सगळ्यांचीच फेर तपासणी केली जात आहे. तसेच अद्याप काही अर्जाची छाननी होण्याचं काम बाकी आहे. या अर्जाची छाननी देखील काटेकोर पद्धतीने करण्याचं काम जोरात सुरू झालं आहे. बघा, आता काय झालेलं आहे, सर्व लाडक्या बहिणींची फेर तपासणी होत आहे. सर्व फॉर्म चेक होत आहेत. पुन्हा का होत आहेत? कारण भरपूर बहिणी अशा आहेत ज्या अपात्र असूनही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहेत. म्हणजे आता ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना आता लाभ मिळता कामा नये, म्हणजे त्यांना लाभ मिळायला नको. त्यामुळे आता ही संपूर्ण फेर तपासणी होणार आहे. ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना पैसे काही भेटणार नाहीत, एवढं गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळणार आहेत. ओके. तर बघा, जे काही छाननी आहे ते काटेकोर पद्धतीने करण्याचं काम जोरात सुरू झालं आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील महिला वर्गाला आर्थिक पाठबळ देण्याचं काम करण्यात आलं आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या महिला वर्गाला याचा मोठा फायदा झाला आहे. मात्र दुसरीकडे काही महिलांनी या योजनेचा चुकीचा फायदा घेतला असल्याचं सुद्धा समोर आलेलं आहे. बघा, काही जणांनी चुकीच्या पद्धतीने म्हणजे खोटी कागदपत्र देऊन योजनेचा लाभ घेतला आहे. तर त्या संदर्भातून माहिती आहे पुढे बघा. तर बघा, अनेक महिलांच्या नावे बनावट खाती उघडून चुकीच्या पद्धतीने पैसे लाटण्यात आले आहे. हाच गैरप्रकार थांबवण्यासाठी म्हणून आता शासनानं काही कठोर नियमावली आखत योजनेतील लाभार्थी महिलांची पुनर्पडताळणी करण्यास सुरुवात केली आहे. बघा, पुनर्पडताळणी आता सुरू होत आहे आणि यामध्ये सर्व ज्या बहिणी पात्र आहेत, ज्या बहिणी अपात्र आहेत, सर्वांचे फॉर्म पुन्हा चेक होणार आहेत. म्हणजे ज्या बहिणी खरोखर पात्र आहेत त्यांनाच पैसे मिळतील. ज्या बहिणी अपात्र असतील, गैरप्रकार करून त्यांनी फॉर्म भरला असेल तर अशा बहिणींना अपात्र केलं जाणार आहे. आलं लक्षात? तर एकदम क्लिअर माहिती दिलेली आहे आणि एकदम काटेकोर पद्धतीने आता पुन्हा संपूर्ण कठोर नियमावली यासाठी बनवण्यात आलेली आहे आणि आता सर्वांचेच अर्ज चेक होणार आहेत. ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या निकषात बसत नाही म्हणजे त्या अपात्र आहेत, त्यांना आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ काही भेटणार नाही असं चित्र आपल्याला इथे दिसत आहे. कारण शासनाने इथे जबरदस्त निर्णय घेतलेला आहे. आता बघा पुढे महत्त्वाचे अपडेट. आता बघा पुढे महत्त्वाची माहिती. कुटुंबात 4 चाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत. हे बघा काय म्हटलेलं आहे ते बघा. 4 चाकी वाहन असलेल्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणं आता बंद होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. बघा, आता 4 चाकी वाहन आहे हे पहिलेपासूनच जेव्हा हमीपत्र तुम्ही दिलं होतं अर्ज भरताना तेव्हाच हे तिथे नमूद करण्यात आलेलं आहे की 4 चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून
ट्रॅक्टर सोडून 4 चाकी जरी दुसरं वाहन असेल तर लाडक्या बहिणींना पैसे मिळणार नाही, लाडकी बहीण अपात्र होईल असं पहिलेच निकषात म्हटलेलं आहे. परंतु तरीही भरपूर बहिणींनी फॉर्म भरला. परंतु आता ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहे त्यांचे जे काही अर्ज आहेत ते रद्द करण्यात येत आहे, अपात्र करण्यात येत आहे. पुढे बघा आता महत्त्वाची माहिती, अजून महत्त्वाची अपडेट आहे पुढे बघा. ज्या कुटुंबात 4 चाकी वाहन आहे त्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही असं सुरुवातीपासूनच स्पष्ट करण्यात आलं होतं. बघा हे मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जेव्हा हमीपत्र आलं होतं तेव्हाच हे संपूर्ण नमूद करण्यात आलं आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाली तेव्हापासूनच काही हे निकष बनवण्यात आलेले आहेत. ओके, खरोखर ज्या बहिणी पात्र आहेत त्यांनाच लाभ भेटणार आहे, त्यांनाच पैसे मिळणार आहेत. चला 10वा हप्ता संदर्भात तर आपण अपडेट बघणार आहोत. 6,000 कोणाला मिळणार, 12,000 रुपये कोणाला भेटणार आहेत या संदर्भात पण आपण माहिती बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा. हे बघा, मात्र या निकषाकडे दुर्लक्ष करून अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला. परिणामी शासनानं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाचा आधार घेत 4 चाकी वाहन असलेली यादी घेऊन लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या घरांचा आढावा घेण्याचं जे काही काम आहे ते सुरू केलं. बघा ज्यांच्याजवळ 4 चाकी वाहन आहेत त्यांची आता संपूर्ण चेकिंग होत आहे. खरोखर 4 चाकी वाहन असेल तर लाभ भेटणार नाही, अपात्र केलं जाईल. हे काम वगैरे आता सुरू आहे, छाननी वगैरे सुरू आहेत. ओके, या गोष्टी आता सुरू आहेत. आपण या व्हिडिओमध्ये बघा लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे किंवा 6,000 रुपये आहेत, 12,000 रुपये आहेत या संदर्भात पण आपण अपडेट बघणार आहोत आणि ज्या महत्त्वाच्या बातम्या आहेत त्या संदर्भात पण आपण माहिती बघणार आहोत. तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, सर्व माहिती भेटणार आहे. चला अजून पुढे जी महत्त्वाची अपडेट आहेत आता ते सर्व अपडेट आपण जाणून घेऊयात. चला पुढे बघा आता महत्त्वाची माहिती. तर लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 4,398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली. त्यात 2,763 महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असल्याचं निदर्शनास आलं, ज्यामुळे आता ही नावे योजनेतील लाभार्थ्यांच्या यादीतून वगळण्यात येणार आहे. बघा आता लातूर जिल्ह्यात बघा 4,398 महिलांच्या घरी जाऊन तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 2,763 महिलांच्या कुटुंबात 4 चाकी वाहन असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. बघा चालू आहे, छाननी वगैरे चालू आहे, संपूर्ण तपासणी होत आहे. पुढे बघा या योजनेतून स्वतःहून माघार घेण्याचा पर्यायही शासनानं महिलांना दिला असून अर्ज मागे घेण्याची मुभा त्यांना देण्यात आली आहे. परिणामी अर्ज मागे घेतला नसेल तर नंतर लाभार्थींच्या यादीतून नावे वगळण्यात येणार आहे. बघा काही बहिणी अशा आहेत जे स्वतःहून लाभ सोडत आहेत, कारण ज्या बहिणी अपात्र आहेत त्यांना माहीत आहेत की आपण अपात्र आहेत. त्यामुळे बहिणींनो तुम्हाला हात जोडून विनंती आहे, तुम्ही जरी अपात्र असाल तर तुम्ही स्वतःहून लाभ सोडून द्या. जरी अपात्र असाल तर, जरी तुम्ही तरीही लाभ घेत असाल तर मग ते चुकीचं आहे. केव्हा ना केव्हा तुमचं नाव तिथे येईल आणि तुम्हाला अपात्र केलं जाईल. जरी तुम्ही अपात्र असाल तर बिनधास्त तुम्ही लाभ सोडून द्या. ज्या बहिणी खरोखर पात्र आहेत, ज्या बहिणी गरीब आहेत आणि ज्यांना खरोखर योजनेचा लाभ पाहिजे फक्त त्यांनाच पैसे भेटणार आहेत. जरी तुम्ही अपात्र असाल तर तुम्ही लाभ सोडून द्या, नाहीतर पुढे चालून तुमचं नाव तर तसं कट होणारच आहे. ओके, तर हे तुम्हाला मी नीटपणे समजून सांगितलं. आता बघा लाडकी बहीण योजनेचे जे काही नवीन निकष आहेत, निकष संदर्भात आपण आता इथे माहिती जाणून घेणार आहोत. अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आता व्हिडिओ पूर्ण बघा. आता निकष संदर्भात माहिती बघा. हे बघा लाडकी बहीण योजनेचे नवीन निकष काय आहेत त्या संदर्भात माहिती बघा. हे बघा लाभार्थी महिलांना दरवर्षी जून महिन्यात बँकेत KYC करून हयातीत असल्याचा दाखलाही जोडावा लागणार आहे. हयातीचा दाखला तुम्हाला आता लागणार आहे आणि जून महिन्यात बँकेत जाऊन KYC करणं तुम्हाला आता करावंच लागणार आहे. दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य असणार आहे. KYC तुम्हाला करावीच लागणार आहे आणि दरवर्षी 1 जून ते 1 जुलै दरम्यान आता ही KYC करणे अनिवार्य आहे सर्वांना. लाडकी बहीण योजनेचे जे काही लाभार्थी आहेत त्यांना सर्वांनाही 1 जून ते 1 जुलै दरम्यान KYC करणे अनिवार्य आहे. सोबत तुम्हाला हयातीचा दाखला देखील तिथे लागणार आहे. ओके,
पुढे बघा आता जे काही निकष आहेत, नवीन बदल आहेत ते आपण इथे समजून घेऊया अजून. पुढे बघा 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केलं जाईल. हे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे की जरी 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल, हे बघा 2.5 लाखांहून अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल. म्हणजे तुम्हाला योजनेचे पैसे भेटणार नाहीत, तुम्ही अपात्र आहात. ओके, कोण? ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहेत. 2.5 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न असल्यास महिलांना अपात्र घोषित केले जाईल. पुढे बघा, लाभार्थी महिलांचे उत्पन्न तपासण्यासाठी प्राप्तिकर विभागाची मदत घेणार. नव्याने पात्र लाभार्थी महिलांना जुलैपासून लाभ मिळणार नाही. हे बघा, आता नव्याने जे बहिणी पात्र होतील त्यांना काही जुलैपासून लाभ मिळणार नाही बरं, हे देखील लक्षात घ्या. अर्ज मंजूर झाल्याच्या पुढील महिन्यापासून लाभ मिळणार. अर्जातील नावे आणि पैसे जमा झालेल्या बँक खात्यावरील नावे यामध्ये तफावत आढळल्यास अपात्र केलं जाणार. म्हणजे हे देखील चेक केलं जाणार आहे की तुमचं अर्जाचं नाव आणि बँक खात्यावरील नाव हे बरोबर आहे का, हे देखील चेक केलं जाणार आहे. त्यानंतर ज्या महिलांचे आधार कार्ड हे बघा, ज्या महिलांचे आधार कार्ड या योजनेशी लिंक नसेल त्यांना ही योजनेतून बाद केलं जाईल. बघा, तुमचं आधार कार्ड या योजनेशी लिंक आहे का ते देखील बघितलं जाणार आहे. दिव्यांग विभागातील योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना 1500 रुपये दिले जातील. त्यानंतर पुढे बघा, ठीक आहे, हे काही निकष होते जे आपण निकष बघितले. तर असे हे निकष आहेत जे महत्त्वाचे नवीन अपडेट आली होती, ती सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितली. चला आता आपण इथे समजून घेणार आहोत 10वा हप्ता. लाडक्या बहिणींना 10वा हप्ता 6000 रुपये, 12000 रुपये, त्या संदर्भात काय महत्त्वाचे अपडेट आहे ते संपूर्ण इथे आपण समजून घेऊया. हे बघा, जो 10वा हप्ता आहे ना लाडक्या बहिणींनो, हा 10वा हप्ता अजून सुरू झालेला नाही. हा हप्ता तुम्हाला मिळालेल्या माहितीनुसार तुम्हाला 5 एप्रिल, हे बघा मी तारीख इथे लिहून देतो, 5 एप्रिलपासून सुरू होणार आहे, अशी एक प्राथमिक माहिती समोर येत आहे. एक चर्चा आहे, शासनाकडून ही माहिती देण्यात आलेली नाही, परंतु ही काही अधिकृत अपडेट नाही, परंतु एक चर्चा आहे की 5 एप्रिलपासून जो काही 10वा हप्ता आहे 5 किंवा 6 एप्रिलपासून हप्ता सुरू होईल, 10वा हप्ता लाडकी बहीण योजनेचा. आणि रामनवमीच्या दिवशी हा हप्ता तुम्हाला भेटणार आहे. रामनवमीच्या दिवशी 5 किंवा 6 एप्रिलपासून लाडकी बहीण योजनेचा जो काही 10वा हप्ता आहे एप्रिल महिन्याचा, तो एप्रिल महिन्यात 5 किंवा 6 तारखेपासून सुरू होणार आहे. सांगितलं जात आहे की रामनवमीच्या दिवशी हप्ता सुरू होईल. तर बघू, लाडक्या बहिणींनो हप्ता सुरू होणारच आहे, तुम्हाला पैसे मिळणारच आहेत. तुम्ही पात्र असाल तर काही टेन्शन घेऊ नका, तुम्हाला 100% पैसे भेटणार आहेत. ओके, तर हे तुम्हाला समजलं, 10वा हप्ता संदर्भात माहिती समजली. आता आपण नीटपणे समजून घेऊया 6000 रुपये कोणाला मिळणार. हे बघा, महत्त्वाची माहिती, 6000 रुपये कोणाला भेटणार, 12000 रुपये कोणाला भेटणार आहेत, त्याबद्दलच्या अपडेट आहेत, त्या अपडेट आपण इथे समजून घेऊया. चला तर मग आज रोजीच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या आहेत, सरकारने घेतलेले जे काही महत्त्वाचे निर्णय आहेत ते निर्णय आपण इथे जाणून घेऊया. तर बघा, पहिली जी महत्त्वाची बातमी आहे ती पहिली बातमी आपण इथे आता जाणून घेणार आहोत, समजून घेणार आहोत. पहिली बातमी तुम्ही बघू शकता, एक हंगाम संपायला आला, कापसाच्या दरात वाढ, वाचा सविस्तर. बघा, आता माहिती काय आहे नीटपणे समजून घ्या. हे बघा, राज्यात आतापर्यंत 74 लाखांवर गाठी खरेदी केल्या आहेत, परंतु दरवाढीच्या प्रतीक्षेत अद्यापही शेतकऱ्यांकडे 10% कापूस आहे. सरकीच्या दरात 300 रुपयांपर्यंत वाढ झाल्याने कापसाच्या दरातही प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयाची वाढ झाली आहे. बघा, प्रति क्विंटल 200 ते 300 रुपयाची वाढ झाली आहे. ओके, पुढे बघा, महत्त्वाची माहिती, चालू खरीप हंगामात मध्यम कापसाला 7121 रुपये, लांब धाग्याच्या कापसासाठी 7521 रुपये हमी दर हे बघा, हमी दर शासनाने जाहीर केलेले आहेत. तथापि कापसाचा हंगाम संपला, शेतकऱ्यांकडचा 10% वगळता सर्व कापूस विक्री झाला आहे. असे असताना शेतकऱ्यांना हमी दर मिळाला नाही. ओके, पुढे बघा, परंतु या आठवड्यात
सरकीच्या दरात प्रति क्विंटल 200 ते 300 रुपये वाढ झाली आहे। यामुळे कापसाच्या दरातही प्रति क्विंटल वाढ झाली असून सध्या बाजारात कापसाला 7,300 ते 7,400 रुपये दर मिळत आहे। परंतु शेतकऱ्यांनी जवळपास कापूस विकला असून राज्यात 10% म्हणजे 10 ते 15 लाख गाठीच विकायच्या शिल्लक आहेत। तर बघा ही एक महत्त्वाची अपडेट होती। हंगाम संपायला आला, कापसाच्या दरात वाढ वाचा या संदर्भात माहिती। तर ही माहिती होती महत्त्वाची कापसाच्या दरात संदर्भात। तर ही माहिती आपण समजून घेतलेली आहे, जाणून घेतलेली आहे। चला तर आता पुढील 2 नंबरची जी काही मोठी बातमी आहे, मोठी अपडेट आहे, ती अपडेट आपण इथे समजून घेऊया। चला तर मग आता आपण 2 नंबरची महत्त्वाची जी काही बातमी आहे, महत्त्वाची जी काही अपडेट आहे, ती अपडेट आपण इथे समजून घेऊया। हे बघा अपडेट अशी आहे की PM किसान योजनेच्या पती पत्नीलाही लाभ मिळणार, पुढचा हप्ता कधी जमा होणार याबद्दल आता आपण जाणून घेणार आहोत माहिती। हे बघा PM किसान योजनेचा हप्ता तुम्हाला मिळालेला आहे आता नुकताच। तर आता पुढचा जो काही हप्ता आहे तो कधी भेटणार आहे त्या संदर्भात अपडेट आलेला आहे। तर पुढचा हप्ता कधी जमा होणार आहे आणि बघा पुढचा हप्ता कधी जमा होणार आहे आणि PM किसान योजनेचा पती पत्नीलाही लाभ मिळणार का या संदर्भात पण आपण इथे जे महत्त्वाचे निर्णय आहेत त्या संदर्भात माहिती ते समजून घेऊया। हे बघा भारत देश हा कृषी प्रधान देश आहे। भारतात सर्वाधिक लोक हे शेती करतात। शेतीवर अनेकांचे जीवन अवलंबून आहे। शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आर्थिक मदत देणे खूप गरजेचे आहे। केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी खास PM किसान सन्मान निधी योजना राबवली आहे। आता बघा शासनाने PM किसान योजना राबवलेली आहे। यामध्ये आता जो पुढील हप्ता आहे तो कधी भेटणार आहे त्या संदर्भात जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट आपण इथे जाणून घेणार आहोत। बघा या योजनेत शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। बघा हे 6,000 रुपये वर्षाला PM किसान योजनेसंदर्भात तुम्हाला मिळत असतात। किती? 6,000 रुपये हे बघा इथे देण्यात आलेले आहे। तर 6,000 रुपये कशाचे मिळणार आहेत या संदर्भात तुम्हाला इथे अपडेट समजली। हे PM किसान योजनेचे 6,000 रुपये आहेत। ओके, आणि 12,000 कशाचे मिळणार ते पण सांगतो। हे 6,000 रुपये PM किसान योजनेचे आहेत जे शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपये मिळतात। बघा 3 हप्त्यांमध्ये हे पैसे तुम्हाला दिले जातात वर्षाला, म्हणजे 2-2 हजार असे पैसे येतात। आता बघा इथे काय म्हटलेलं आहे, 2-2 हजार रुपये तुम्हाला दिले जातात। एकूण 1 वर्षाला 6,000 रुपये दिले जातात। PM किसान सन्मान निधी योजनेत आतापर्यंत 19 हप्ते जमा करण्यात आले आहेत। त्यानंतर आता 20वा हप्ता जो आहे तो कधी मिळणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। दरम्यान आता शेतकरी पती पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ घेता येणार का असाही प्रश्न विचारला जात आहे। बघा त्या संदर्भात आता उत्तर काय आलेलं आहे, पती पत्नीलाही योजनेचा लाभ मिळेल का त्या संदर्भात इथे उत्तर बघा। आता हे बघा भारत सरकार दरवर्षी 3 हप्त्यामध्ये पैसे दिले जातात। 19वा हप्ता 25 फेब्रुवारी रोजी वितरित करण्यात आला आहे। दरम्यान आता जून महिन्यात PM किसान योजनेचा हप्ता येऊ शकतो। बघा पुढील जो हप्ता आहे तो जून महिन्यात, पुन्हा सांगतो लक्षपूर्वक ऐका, PM किसान योजनेचा पुढील जो हप्ता आहे तो जून महिन्यात PM किसान योजनेचा हप्ता येऊ शकतो। दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा केले जातात। हे बघा 18वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात जमा केला होता। त्यानंतर 19वा हप्ता हा फेब्रुवारी महिन्यात जमा करण्यात आला होता। ओके, आता सर्वांचा तुमचा एक सवाल आहे, प्रश्न आहे, पती पत्नी दोघांनाही मिळणार लाभ। हे बघा पती पत्नी दोघांनाही मिळणार लाभ, तर काय आहे याचं उत्तर बघा। या योजनेत शेतकरी पती पत्नी या दोघांनाही योजनेचा लाभ घेता येणार का असा प्रश्न विचारला जात आहे। दरम्यान या योजनेत पती आणि पत्नी अशा दोघांनाही लाभ मिळत नाही। या योजनेत
कोणत्याही कुटुंबातील एका सदस्यालाच या योजनेचा लाभ मिळणार आहे। जर पतीचे नाव रजिस्टर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जर पत्नीचे नाव रजिस्टर असेल तर त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे। एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळणार आहे। बघा, पत्नीचं नाव जरी रजिस्टर असेल तर पत्नीला पैसे मिळतील, मग दुसऱ्या सदस्याला मिळणार नाही घरातील। ओके, आणि जरी पतीच्या नावे रजिस्टर असेल तर पतीलाच मिळतील, म्हणजे घरातल्या एकाच जणांना ते पैसे भेटणार आहेत PM किसान योजनेचे। घरातील एकाच सदस्याला मिळणार आहेत। आलं लक्षात? ठीक आहे, ही दुसरी अपडेट पण तुम्हाला समजली। आणि याचा जो काही पुढचा हप्ता आहे, पुढचा हप्ता PM किसान योजनेचा जून महिन्यात जमा होईल अशी एक माहिती मिळत आहे। जून महिन्यात PM किसानचा हप्ता पुढील हप्ता जमा होऊ शकतो। ओके, चला तर मग तुम्हाला ही पुढील बातमी पण समजली। आता त्यानंतर आपण तिसरी बातमी ते बघणार आहोत। बातमी नंबर 3 आहे बघा इथे। तर बांधकाम कामगारांना गुड न्यूज, 12,000 रुपये पेन्शन मिळणार। कामगार मंत्री फुंडकरांची घोषणा। बघा, आता 12,000 रुपये कोणाला मिळणार? 6,000 रुपये संदर्भात तुम्हाला PM किसानचे वर्षाला 6,000 रुपये मिळतात, त्या संदर्भात PM किसानचे वर्षाला 6,000 रुपये मिळतात, त्या संदर्भात माहिती मी तुम्हाला दिली। आता 12,000 रुपये हे जे आहेत हे पेन्शन मिळणार बांधकाम कामगारांना, त्या संदर्भात अपडेट आहे। बघा, आता ती अपडेट पण समजून घ्या। राज्य सरकारने बांधकाम कामगारांसाठी मोठा निर्णय घेतला आहे। बांधकाम कामगारांना त्यांच्या 60 वर्ष वयानंतर पेन्शन मिळणार आहे। राज्याचे श्रम विभाग तथा कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळात याबाबत मोठी घोषणा केलेली आहे। हे बघा, महत्त्वाची माहिती, बांधकाम क्षेत्रातील कामगारांसमोर निवृत्ती वेतनाची मोठी समस्या होती। राज्य सरकारने या कामगारांचा सहानुभूतीने विचार केला। कामगारांचं आणि त्यांच्या कुटुंबियांचं भवितव्य सुरक्षित व्हावं यासाठी कामगारांना पेन्शन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज विधिमंडळ सभागृहात या निर्णयाची माहिती दिली। मंडळाकडे नोंदणीकृत बांधकाम कामगारांना दरवर्षी 12,000 रुपये निवृत्ती वेतन देण्यात येईल अशी घोषणा मंत्री फुंडकर यांनी केली। बघा, तर 12,000 रुपयाची घोषणा झालेली आहे। 12,000 रुपये कोणाला मिळणार त्या संदर्भात मी तुम्हाला इथे माहिती दिलेली आहे। तर बघा, बांधकाम कामगारांना ही गुड न्यूज आहे, 12,000 रुपये पेन्शन त्यांना मिळणार आहे। कामगार मंत्री जे आहेत फुंडकर साहेब त्यांनी या संदर्भात घोषणा केली। तर आकाश फुंडकर साहेबांनी या संदर्भात विधिमंडळात याबाबत घोषणा केलेली आहे। ओके, तर ठीक आहे, आपण या संदर्भात संपूर्ण माहिती बघितली, जे आपण टॉप अपडेट आहेत, संपूर्ण अपडेट आहेत, सर्व माहिती आपण इथे समजून घेतलेल्या आहेत। बघा, लाडकी बहीण योजना असो किंवा डेलीच्या ज्या काही बातम्या असो, संपूर्ण अपडेट बातम्या आपण एकाच व्हिडिओमध्ये जाणून घेतलेल्या आहेत। सर्वांनी या व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो त्या संदर्भात अपडेट असल्यास नक्कीच तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगतो। आजच्या या व्हिडिओमध्ये एवढं, सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।